शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या पश्चिम किनारपट्टीकडील वातावरण आता कमी होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला जरी या ठिकाणी या भागात किंवा या भागामध्ये असलेलं बाष्प हे बऱ्याच अंशाने हिमालयाला पॅरलल असलेल्या मान्सून ट्रपमुळे याच ठिकाणी स्थिरावणार आहे आणि त्याचा पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कोकण किनारपट्टीला किंवा गुजरात राजस्थानला फारसा फायदा होईल असं वाटत नाही. त्याचबरोबर डॉल्फिन नावाचं एक टायफून हे पॅसिफिक महासागरामध्ये किंवा प्रशांत महासागरामध्ये आहे आणि त्याकडे बरेच आपले मान्सूनचे वारे खेचले जात आहेत. त्यामुळे 13, 14, 15 तारखेला जे काही कमी दाबाचं क्षेत्र हे आपल्याला महाराष्ट्राहून जाण्याची शक्यता वाटत होती त्याचा अंदाज बदलला आहे आणि ते केवळ हिमालयाला पॅरलल असलेल्या ट्रप म्हणजे मान्सून ट्रपकडे खेचलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा अंदाज बदलला आहे. गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे 5 तारखेपर्यंत जो पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि खास करून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे एक डिप्रेशन आपल्याला या ठिकाणी येऊन गेलं, त्या डिप्रेशनमुळे महाराष्ट्राची जी काही दुष्काळी परिस्थिती होती ती पूर्णतः त्याने संपवून टाकलेली आहे. आणि आपल्याला मुद्दाम हा अंदाज बारकाईने का बघायचा आहे तर किती पाऊस झाला बा कुठे, तर आपल्याला दिसतं की गडचिरोलीमध्ये 104%, त्यानंतर 186% यवतमाळमध्ये, 131 नांदेडमध्ये, 151 लातूरमध्ये, त्यानंतर बीडमध्ये 103%, त्यानंतर आठवड्याभराचा अंदाज आहे 189% परभणीमध्ये व 142% वाशिममध्ये, 108% अकोल्यामध्ये, 263 बुलढाण्यामध्ये, 340% पाऊस जळगावमध्ये, 221% पाऊस धुळ्यामध्ये, 227% पाऊस एका आठवड्यामध्ये. तर एवढ्या प्रमाणात जर या ठिकाणी पाऊस होत असेल तर याचा अर्थ असा आहे, कारण हे पर्सेंटेज आहेत हे लक्षात घ्या आणि या पर्सेंटेजमध्ये पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रातली संपलेली आहे. आता प्रश्न राहिला फक्त अहिल्यानगर, सोलापूर, नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही या वादळाचा प्रभाव कमी होता आणि आपण जर आता कोकण किनारपट्टीला या आठवड्यातली परिस्थिती बघितली तर संपूर्ण कोकण किनारपट्टी या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि किती कमी झालं तर या आठवड्यात जवळपास अपेक्षेपेक्षा किंवा नॉर्मल कंडिशनला जो 237 मिलीमीटर पाऊस होत असतो आठवड्यामध्ये तो केवळ 163 झाला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसतंय स्पष्टपणे की 31% पाऊस कमी झालेला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र एकूण 80% आणि मराठवाड्यामध्ये 141%. म्हणजे हा आठवडा जो आहे तो दुष्काळ संपवणारा ठरला. विदर्भात 90% किंवा एकूण महाराष्ट्रामध्ये 55% पावसाची एका आठवड्यामध्ये नोंद झाली आणि दुष्काळी परिस्थितीचं निवारण यामुळे महाराष्ट्रात होऊ शकलं. कोकणामध्ये 100% पाऊस आत्तापर्यंत झालेला आहे, या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसते. मध्य भारतामध्ये 124% पाऊस आहे. मराठवाड्यात 10%ची घट आहे. विदर्भात 7%ची घट आहे आणि एकूण पाऊस काल 107% होता तो आता 106%वर महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. म्हणजे टक्केवारी आता घसरत चाललेली आहे, कारण पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे आपल्याला 109%वरून आपण आता 3%ने कमी झालो. यात नोंद घेण्यासारख्या बाबी आहेत सिंधुदुर्ग आणि नंदुरबार, जालना, बीड, सोलापूर आणि हिंगोली असे 6 जिल्हे दुष्काळी आहेत.
ज्यामध्ये मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की जालना जिल्ह्याची भर पडण्याची शक्यता आहे. आता यानंतर अमरावती याच आठवड्यामध्ये अमरावती आणि चंद्रपूर या दोन आणखी जिल्ह्यांची भर यामध्ये पडणार आहे. कारण इथे आता 17% आहे आणि अवघ्या 3 ते 4 दिवसात या ठिकाणी 20%ची घट होईल आणि नंतर हे देखील दुष्काळी जिल्हे ठरणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की संपूर्ण आपल्या नियंत्रणामध्ये नाही आणि एल निनो हा प्रभाव आहे. कारण असमान वितरण आहे. काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी अशी परिस्थिती आहे. लक्षात ठेवा, ऑगस्टमध्ये कमी पावसाचे संकेत आहेत. ऑगस्टचा शेवटचा आठवडा हा पावसाळी असण्याची शक्यता आहे आणि सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस सुरू होईल. तेव्हा एकूणच आपल्याला असं दिसतंय की ऑगस्ट आणि सप्टेंबर हे कमी पावसाचे महिने राहतील, परंतु कमी कालावधीत जास्त पाऊस अशा प्रकारचे पाऊस आपल्याला ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरमध्ये येतील आणि त्यामुळे महाराष्ट्रात कुठलाही जिल्हा दुष्काळी राहणार नाही हे आपल्याला माहिती आहे. परंतु अवेळी पडलेला पाऊस हा शेती उत्पादनात घट निर्माण करतो. त्यामुळे आपल्याला यावर्षी पाऊस पडूनही अपेक्षित उत्पादन काढणं शक्य होणार नाही. आता आपण देशातली परिस्थिती बघितली तर आपल्याला देशामध्ये 11%ची घट आहे, म्हणजे 89% पाऊस सध्या देशामध्ये पडल्याची नोंद झालेली आहे आणि ही एक सकारात्मक बाब आहे, कारण 1%नी वाढ झालेली आहे. साधारण गेल्या 24 तासामध्ये कुठे किती पाऊस झाला हे बघणं आवश्यक आहे. आता आपल्याला दिसतंय की पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील आता पावसाचं प्रमाण कमी होऊ लागले. थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं केवळ पावसाळी परिस्थिती सध्या आहे. ठिकठिकाणी पाऊस होतोय, परंतु आता पुढील 2 दिवसामध्ये कोकण किनारपट्टीचा पाऊस देखील कमी होण्यास सुरुवात होईल आणि एकूणच साधारण हिमालय पर्वताच्या आजूबाजूने असलेल्या मान्सून ट्रफच्या आजूबाजूने पाऊस केंद्रित होईल आणि उर्वरित भारतातील पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवसामध्ये कोकणामध्ये हलक्या सरी दक्षिणेत असण्याची शक्यता जीएफएस मॉडेलने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही. पूर्व विदर्भात थोडा पाऊस असू शकतो. 7 तारखेलाही विशेष वातावरण नाही. दक्षिण कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती कायम राहील, परंतु विशेष पावसाची नोंद जीएफएसनी 8 तारखेपर्यंत दिलेली नाही. शिवाय बंगालच्या उपसागरातील वातावरण हे अंदमान निकोबार बेटांच्या जवळून विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे. आपण खूप आनंदित होतो कारण 15 ऑगस्टच्या दरम्यान एक वादळी प्रणाली महाराष्ट्रावर येईल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी करून जाईल आणि मग पर्यायाने दुष्काळाचं कुठलंही सावट राहणार नाही असं आपण गृहीत धरलेलं होतं. परंतु ही सिस्टम येताना दिसत नाही आहे, कारण डॉल्फिन नावाचं चक्रीवादळ पॅसिफिक महासागरात असून ते दरम्यानच्या काळात बऱ्यापैकी चीनच्या समुद्रात जवळ येणार आहे आणि त्या ठिकाणी बाष्पयुक्त आपले मान्सूनचे वारे खेचले जाणार आहेत आणि त्यामुळे या सिस्टमवर त्याचा उलटा परिणाम झाला आहे आणि त्यामुळे ही सिस्टम हिमालयाच्या पॅरलल असलेल्या मान्सून ट्रफकडे खेचली जाईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात येणार नाही. त्यामुळे आता एकूणच आपण बघूयात की आपल्याला उद्या थोडं पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, लातूर, धाराशिवच्या दरम्यान आणि उर्वरित महाराष्ट्रात थोडंफार वातावरण राहील, परंतु कोकणात घाटमाथ्यावर अजून पावसाची शक्यता कायम आहे. गडचिरोलीमध्ये आणि गोंदियामध्ये एक पावसाची शक्यता कायम आहे. 7 तारखेला थोडं विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी इकडे नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती या भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि थोडं घाटमाथ्यावर आणि दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता 7 तारखेला व्यक्त करण्यात आली आहे. 8 तारखेपासून मात्र कोकणातील पावसाचा जोरही कमी होईल आणि घाटमाथ्यावर जे पावसाचं प्रमाण आहे ते कमी झाल्यामुळे या भागातील शेतकरी जे पावसाला कंटाळे आहेत त्यांना थोडी उसंत मिळेल. दरम्यानच्या काळात केवळ भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्याच्या काही क्षेत्रात थोडा पाऊस असू शकतो. 8 तारखेनंतर मात्र पावसाचा जोर कमी होत जाणार आहे, कारण अपेक्षित असलेली हवामान प्रणाली 13 तारखेनंतर येत नसल्यामुळे हे वातावरण पुढे बराच काळ उघडपीचं राहण्याची शक्यता आहे
आणि त्यामुळे पुन्हा एकदा जे काही टक्केवारी आहे पावसाची ती घटत जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आपण बघतो की एक डॉल्फिन नावाचं एक चक्रीवादळ इथे चीनच्या समुद्रामध्ये तयार झाले, उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये. आणि त्यामुळे या ठिकाणाहून अशा पद्धतीने जे मान्सूनचे वारे आहेत ते या दिशेने सरकत आहेत. त्यामुळे भारतातील ज्या वादळी पणण्या बनण्याची शक्यता होती ती आता कमी झालेली आहे. अगदी आपण इथे 11 तारखेपर्यंत जरी गेलो तरी आपल्याला संपूर्ण आपले मान्सूनचे वारे या ठिकाणी टर्न झालेले दिसतात या वादळाकडे. आणि त्यामुळे मग ज्या सिस्टम आपल्याला भारतावर बनणार होत्या त्या बनण्याची शक्यता कमी झालेली आहे. या ठिकाणी आपण साधारण पुढील 3 दिवस काय होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये चा अंदाज घेत असतो. अजूनही लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये आणि अगदी मराठवाड्याच्याही काही भागात अगदी जळगावपर्यंत पावसाची किरकोळ शक्यता आहे. विशेष मोठे पाऊस होणार नाहीत. स्थानिक वातावरण तयार होईल आणि थोडं 7 तारखेला पूर्व विदर्भात देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या काही भागामध्ये पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. 8 तारखेला आपल्याला कोकणातील पाऊस आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस कमी होताना दिसेल. म्हणजे या ठिकाणी मी सोप्या भाषेत सांगतो, खंड सुरू होणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विदर्भातील पाऊस देखील संपलेला दिसतोय 9 तारखेला. त्यामुळे साधारणपणे 8-9 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा खंड सुरू होईल आणि हा खूप मोठा या मान्सूनमधला खंड असणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला आता कळेल की एल निनोचा प्रभाव काय असतो. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.